नमस्कार प्रेक्षक हो. आता आपण उभे आहोत जयगड जेट्टीच्या इथे आणि इथून आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत तो गुहागर येथे जाण्यासाठी. गुहागर येथील काही प्रेक्षणीय स्थळं व तीर्थस्थळं यांना आपण भेट देणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजचा हा प्रवासाला या बोटीतून. या बोटीतून प्रवास करत असताना एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला डोंगर अशी अत्यंत सुंदर अशी निसर्ग रचना आपल्याला पाहायला मिळते आणि तन्मयी देखील आपला हा आनंद इथे लुटताना आपण पाहू शकतोय. या बोटीतून प्रवास करताना एक विशेष बाब म्हणजे अशी की प्रवासी वाहतूकही होते आणि त्यासोबत वाहने म्हणजे अक्षरशः दुचाकी चारचाकीपासून ते बसेसपर्यंत देखील वाहतूक या मार्गाने होत असते. अशी सुंदर असा बोटीचा प्रवास आणि समुद्र आणि याचा आनंद आता आपण घेतोय आणि तो आनंद आता तन्मयी आपल्याशी सविस्तरपणे घेताना दिसत आहे. जेव्हा आम्ही ह्या बोटीमध्ये प्रवासाला सुरुवात केली त्या तन्मयीशी अनेक पर्यटक खेळायला येत होते, बोलायला येत होते आणि या बोटीमध्ये काम करणारे महिला कर्मचारी यांनी ही तन्मयीला अशी उचलून जिथे ड्रायव्हिंग बोर्ड आहे तिथे नेऊन तिला ड्रायव्हिंग अप्रत्यक्ष शिकण्याचा आनंद दिला आणि तन्मयीने देखील हा आनंद लुटला. अशा प्रकारे जी जिव्हाळ्याची माणसं येथे आहेत त्यामुळेच खरं तर या पर्यटनाला विशेष महत्त्व येतं आणि पर्यटक ह्या ठिकाणी भेट देतात. हा आनंद तन्मयीला दिल्यामुळे तन्मयी तर खुश आहेच आणि हा आनंद आपल्यालाही मिळावा यासाठी बाबांनी देखील तन्मयीला आजूबाजूला जो निसर्ग सौंदर्य वेढलेलं आहे ते तन्मयीला दाखवलं. समुद्र, डोंगर, निळा आकाश हा आनंद लुटताना तन्मयी तिच्या आईबाबांसोबत इथे समुद्रात बोटीचा प्रवास करत आहे. आणि हा प्रवास तन्मयीसाठी अक्षरशः आनंदाची लयलूटच म्हणायला हवा. तन्मयी आपल्याला हाय करते. मगाशी तन्मयीने ड्रायव्हिंगचा आनंद घेतला, मग बाबांनाही तो मोह आवरला नाही. त्यामुळे बाबांनीही अप्रत्यक्ष होईना पण ड्रायव्हिंगचा अनुभव घेतला, फक्त अभिनयापुरता. चला तर मग आपण गुहागर येथील काही प्रेक्षणीय स्थळं ही पाहिलेली आहेत आणि इथून परत आपण प्रवासाला सुरुवात करतोय जयगड जेट्टीच्या इथे येण्यासाठी. आता संध्याकाळ झालेली आहे, जवळपास 4-5 वाजत आहेत आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. गुहागर येथे अत्यंत सुंदर अशी पर्यटन स्थळं, निसर्ग सौंदर्य स्थळं आणि तीर्थस्थळं आहेत जी आपण अवश्य भेट द्यावीत आणि ह्या मार्गे जर भेट दिली तर आपल्याला समुद्र सफरीचा आनंद तर मिळतोच, त्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालवण्याचा एक सुंदरशी संधी ही आपल्याला ह्या माध्यमातून मिळत असते. पहा, ही बोट, या बोटीमध्ये बसलेले प्रवासी आणि हा प्रवास आता पुन्हा एकदा जयगड जेट्टीच्या इथे सुरू झालेला. ही पहा, इथे आपण जिना आहे आणि इथे आपल्याला समुद्र सागर हा अथांग पसरलेला दिसतोय. चला आपण जरा खाली जाऊन बघूयात की ह्या बोटीची रचना कशी आहे आणि कशा पद्धतीने ही काम करते. चला या माझ्यासोबत खाली. हे पहा, इथे आपण खाली आलात की मगाशीच म्हटल्याप्रमाणे अनेक वाहनं आपल्याला इथे दिसतील. या वाहनांना छेदून त्यांच्या रांगेतून वाट काढत आपण मागे जात आहोत आणि इथे खाली येण्याचा उद्देश असा की पहा, इथे अनेक पर्यटक त्यांच्या मुलाबाळांना घेऊन खाली आलेली आहेत आणि समुद्राला अतिशय जवळून पाहण्याचा आनंद मिळतो. मगाशी आपण वर ह्या टपावर बसलेलो होतो, तिथून आपण समुद्र अनुभवला. आता आपण हा समुद्राचा अनुभव इथे खाली प्रत्यक्ष येऊन पाहणार आहोत. कोकणातील निसर्ग आणि निसर्गाची संध्याकाळ ही केवळच आपल्या
स्मरणात कायम राहते. कारण कोकणातला निसर्ग हा आपल्याला विविध अंगी शिकवत असतो, सांगत असतो. निसर्गाचे रत्न आपल्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवत असतो. मग ते डोंगर असतील, समुद्र असेल, पर्यावरण असेल, अशा विविध माध्यमातून निसर्ग आनंदाची लयलूट आपल्या सोबत करत असतो. आणि म्हणूनच प्रत्येक पर्यटक हा कोकणात येण्यासाठी मात्र आतुर असतो. कारण त्याला अनुभवायचा असतो हा निसर्ग, हा समुद्र, ही झाडं. पहा, मगाशी आपण ज्या गुहागर जट्टीला सोडलं तीच आपल्याला इथे दिसतेय. हा प्रवास या बोटीतून खूप सुंदर पद्धतीने होतोय. ही जी व्यवस्था बोटीच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलेली आहे, ह्या व्यवस्थेसाठी अनेक हात राबत असतात. आणि ह्या राबणाऱ्या हातांमुळेच कोकणातील पर्यटनांना चालना मिळत असते. कोकणातील पर्यटन हे फक्त मनोरंजनाचं साधन न राहता या अशा माध्यमातून ते अर्थकारणाचा देखील उत्तम पर्याय आपल्यासमोर येतोय. आणि ज्यामुळे अधिकाधिक प्रेक्षक ह्या कोकणाला आपल्या भेट देतात. आणि हा असा दिसणारा सुंदर पाण्याला चिरत चाललेली ही बोट आता मार्गस्थ होतीये पुन्हा एकदा जयगड जेट्टीकडे. हाय, पाण्याला छेदत, पाण्यातून वाट काढत ही बोट पुन्हा एकदा मार्गस्थ होते. मित्रांच्या मैफिलीसोबत, त्यांच्या संगसाथीने आपण हा प्रवास करतोय. कोकणात आपण कुटुंबियांसोबत येतो, मित्रपरिवारांसोबत येतो. आणि जेव्हा जेव्हा आपण कोकणामध्ये येतो तेव्हा येताना इतकी आतुरता असते की केव्हा एकदा आपण या भूमीमध्ये पाऊल ठेवतोय असं आपल्याला सदैव वाटत असतं. मात्र इथे काही दिवस वेळ घालवल्यानंतर, कोकणात वेळ दिल्यानंतर खरं तर पुन्हा एकदा आपल्या मुंबईकडे जाण्याची इच्छा होत नाही. कारण कोकण आपल्याला सदैव धरून ठेवत असतो त्याच्या ह्या सौंदर्यात. आणि खरं तर हे सौंदर्य जेव्हा आपण आपल्या पुन्हा एकदा कामकाजात रुजू होतो, मुंबई साईडला किंवा आपण पुण्या साईडला किंवा अन्यत्र कुठेही आपण जेव्हा जातो, तेव्हा हा आनंदच एका मुरांब्याप्रमाणे आपल्या साथीला असतो, आपल्या सोबतीला असतो. कारण कामाचा क्षीण कोकणातील ह्या वातावरणामुळे पूर्ण लयास जातो आणि उरतो तो फक्त आनंद. हा आनंद आपण आता इथे पाहतोय. समोर आपल्याला इथे समुद्र आणि मागे जमीन दिसते. आता हा प्रवास आपण या बोटीतून सुरू केलेला होता आणि आता अगदी आपण जवळ आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण पोहोचलेली आहे त्या जयगड जेट्टीच्या बंदरावर उतरणार आहोत बंदरावर आणि नंतर आपण प्रवास सुरू करणार आहोत जयगड किल्ल्यावर जाण्यासाठी. कारण जयगड किल्ला हा देखील इतिहासाची साक्ष देणारा असा हा किल्ला आहे. याचा देखील सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. आपण अवश्य त्या व्हिडिओला भेट द्यावी आणि जयगड किल्ल्याचा कधीही न ऐकलेला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची रचना, याचं स्थापत्यशास्त्र आणि ह्यातून ज्या युद्ध कारवाया केल्या, जी रणनीती ठरवली आणि जे व्यवस्थापन केलं ते कशा पद्धतीने होतं, त्यामध्ये महाराजांची कल्पकता कशा पद्धतीने वाखाणण्याजोगी होती, याचा प्रत्यक्ष नमुना हा आपल्याला पाहायचा असेल तर जयगड किल्ल्यावर अवश्य भेट द्या. आणि त्याची विस्तृत माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलला दिलेली आहे, त्याला देखील अवश्य पहा. आणि म्हणजे तुम्हाला तिथे जाण्याची इच्छा होईल
तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची इच्छा होईल, त्या साक्षीदार होण्याची इच्छा होईल. जी व्यवस्था होते या अशा प्रेक्षक हो, मार्गांमुळे, त्यामुळे इथला बघा, पर्यटन व्यवसाय अगदीच हा थोड्या वेळात आपण वृद्धिंगत पुन्हा होत एकदा आहे आणि असा झाला पाहिजे. समोर दिसणाऱ्या बंदराला आपली बोट जाऊन मिळणार आहे येताना आपल्याला समोर आणि प्रवासी इथून उतरणारे पुढे पक्षी आपला पाहायला मिळतात. वेगळा प्रवास सुरू होणार आहे. आणि आता पण आपण अगदी इथून जवळच प्रवास करत असताना समोर हे जे असणाऱ्या काही आज आपण बंदराच्या पोहोचत अनुभवलं, आहोत. या बोटीतून प्रवास करताना आजूबाजूला असणारा समुद्र, बोटी इथे लागलेला आपल्याला दिसतात. डोंगर, झाडं, हा असणारा सूर्यास्त, जमीन, आणि आता आपण समोरच्या बंदरावर आकाश पोहोचत आहोत. आणि एक सुंदर अशी हवेशी जी झुळूक आपल्या आता आपण मनाला समोर उतरून वेधून जाणार जाते, ती देखील आज आपण इथे अनुभवली आहे. गाडी आणि त्या गाडीमध्ये बसून आता पहा आपण किती पुढच्या नियोजनबद्ध पर्यटन स्थितीमध्ये भेट देणार ही आहोत. बोट पुन्हा एकदा या बंदरावर उतरवण्यात येते. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा उत्तम अंदाज घेत ही बोट इथे बंदरावर लावली जाते. प्रेक्षकांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यालाच महत्त्व देऊन ही पूर्ण व्यवस्था इथे कार्यरत असते. बघा, आता ही बोट इथे लागलेली आहे आणि आपण उतरायच्या आतच काही दुचाकी या इथून मार्गस्थ झालेल्या आहेत. आपणही हळूहळू उतरूयात. आपल्या मागोमाग जी वाहनं आहेत, प्रवासी आहेत, ते देखील उतरतील आणि हा आपला जो प्रवास अत्यंत सुंदर पद्धतीने झाला त्याबद्दल आपण ह्या व्यवस्थेचे, निसर्गाचे खूप खूप आभार व्यक्त करूयात. हाय प्रेक्षक, आजचा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही अवश्य कळवा. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.